नीट पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत प्राध्यापक आणि खासगी क्लासचे संचालक, त्यांच्यासाठी एजंट म्हणून काम करणारी मंडळी या सगळ्यांना अटक झाली होती। मात्र नीट पेपरफुटी प्रकरणी पहिल्यांदाच एका पालकाच्या हाती बेड्या पडल्या। कोण आहे तो पालक आणि अटक होणाऱ्या पालकांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता का वाढली आहे, बघूया हा स्पेशल रिपोर्ट। डॉक्टर मनोज शिरुरे, लातूरमधले प्रसिद्ध बालरोग तज्ञ। सिद्धिविनायक बाल रुग्णालय देखील त्यांचंच। मात्र आता डॉक्टर शिरुरेंना नवी ओळख मिळाली आहे, ती म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी अटक झालेले पहिले पालक। होय, गल्ली ते दिल्ली गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे। रविवारपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाने बुधवारी लातूरमधल्या जुना औसा रोड भागात असलेल्या डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या सिद्धिविनायक बाल रुग्णालय इथं धडक दिली। डॉक्टर शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी मोठेगावकरकडून नीटचा पेपर खरेदी केल्याचा सीबीआयला संशय होता। सीबीआयच्या पथकाने डॉक्टर शिरुरे यांच्याकडून काही कागदपत्र, त्यांचा मोबाईल आणि डेटा हस्तगत केला। डॉक्टर शिरुरे हे मोठेगावकर आणि पी.व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे हे पुरावे होते। ज्या विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर सीबीआयला संशय आहे, त्यांना चौकशीसाठी पुण्यातल्या कार्यालयात बोलवण्यात आलंय। सोबत येताना विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल आणि इतर कागदपत्र घेऊन येण्याच्या सूचना दिल्या आहेत। सीबीआयच्या चौकशीमुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांची झोप उडाली आहे। अनेक पालक आणि विद्यार्थी जे आहेत त्यांनी धास्तावलेले आहेत की चौकशीला पथक केव्हाही येऊ शकतं आणि आपली चौकशी होऊ शकते। यामुळे अनेक पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत। जे बाहेर गावावरून लातूरमध्ये हॉस्टेलमध्ये शिकायला जी मुलं होती त्यांच्यापर्यंत पेपर कसा पोहोचला याचाही तपास सीबीआय करते आणि त्यांना तो पेपर त्यांच्या पालकांनी कोणत्या शहरातून उपलब्ध करून दिला, लातूर ते त्यांचं मूळचं शहर, हे सगळं नेटवर्क आता तपासण्याचं काम सीबीआय करताना दिसतंय। लातूर प्रमाणे सीबीआय बीडवर देखील विशेष लक्ष ठेवून आहे। 2 विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक अंबाजोगाईमध्ये पोहोचलं होतं। नीट प्रकरणाचे धागेदोरे आता बीड नंतर थेट अंबाजोगाईपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। आपण बघितलं तर काल बीड येथे काही क्लासेसची चौकशी करण्यात आल्यानंतर आज जे सीबीआयचं पथक आहे अंबाजोगाईमध्ये दाखल झालेलं आहे आणि अंबाजोगाईमध्ये 2 विद्यार्थ्यांची जी चौकशी आहे ती करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। या विद्यार्थ्यांनी हा पेपर जो आहे तो घेतला होता आणि हा पेपर घेतल्यानंतर ही जी सीबीआयची टीम आहे आज अंबाजोगाईमध्ये दाखल झाली आणि याची चौकशी चालू आहे। या चौकशीमध्ये विद्यार्थ्यांचे मोबाईल आणि विद्यार्थ्याच्या मोबाईलचे मेमरी कार्ड देखील ताब्यात यंत्रणेने घेतले आहेत अशी माहिती समोर आली आहे। सीबीआय ज्या दिशेने तपास करताय ते पाहता नीट पेपरफुटी प्रकरणी अनेक पालकांच्या हातात बेड्या पडण्याची शक्यता आहे। प्राध्यापिका मनीषा मांढरे, ब्युटिशियन मनीषा वाघमारे, एजंटची भूमिका बजावणारे धनंजय लोखंडे आणि शुभम खैरनार यांची समोरासमोर चौकशी झाली आहे। पेपरफुटी प्रकरणी कुणी कुणाला कशी मदत केली आणि या सगळ्याचं नेटवर्क कसं तयार झालं याचा छडा लावण्याचा प्रयत्न सीबीआयकडनं सुरू आहे। पेपर फोडणारे प्राध्यापक आणि त्यांचे एजंट जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी आपल्या मुलामुलींसाठी फुटलेला पेपर विकत घेणारे पालकही आहेत। नीटची प्रश्नपत्रिका विकत घेऊन त्यांनी कायदा तर मोडलाच आहे, मात्र त्याचबरोबर लेकरांचं भवितव्य देखील धोक्यात आणलंय। बीडहून स्वानंद पाटील, लातूरहून निशांत भद्रेश्वरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।